विद्यार्थ्यांसाठी योग ह्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, आजचा बालक म्हणजे अर्थातच उद्याचा पालक. उद्याचा सुजाण नागरिक तो कसा असावा? तर अर्थातच सुसंस्कृत आणि संस्कारक्षम. आणि म्हणूनच बालकांवर योग्य ते संस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे. बाल्यावस्था म्हणजे कोरा कॅनव्हास. आपण जे रंग भरू ते. त्याचप्रमाणे बाल्यावस्थेमध्ये मुळातच वय संस्कारक्षम असतं. त्यामुळे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला हवा तसा आकार देता येतो. ह्या वयातील मुलांसाठी अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार इत्यादी साधना उपयुक्त आहेत. यम नियम यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, तर नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान इत्यादी पतंजली ऋषींनी सांगितलेले आहे. मित्रहो, यमनियमामध्ये पतंजलींनी सामाजिक अनुशासन आणि स्वयंअनुशासन कसे असावे ह्या संदर्भात माहिती दिलेली आहे. हे यम आणि नियम विद्यार्थ्यांना जर गोष्टीरूपात आपण सांगितले तर विद्यार्थ्यांवर अहिंसा, सत्य, स्वच्छता, समाधान, ईश्वराप्रती समर्पण अशा नैतिक मूल्यांचा संस्कार योगाच्या माध्यमातून केला तर निश्चितच भावी पिढी संस्कारक्षम व्हायला मदत. विद्यार्थ्यांसाठी योग ह्या विषयावर